श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात. यंदा मंगळवार 26 ऑगस्ट 2025 रोजी हरतालिकेचे पूजन जे आहे तर ते होणार आहे. या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहेत. त्यामुळे हरतालिकेचे व्रत हे सर्वात श्रेष्ठ व्रत मानले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये कोणालाही जमेल असे हरतालिकेचे पूजन कशा पद्धतीने करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. कोणालाही जमेल अशी साधी पद्धत आणि त्याचबरोबर हरतालिकेची पूजा कशी करायची आहे आपण हे आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. त्याचबरोबर पूजेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य आणि ही पूजा कोण कोण करू शकतं अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. हरतालिकेचं व्रत हे कोणीही स्त्री करू शकते. कुमारिका, सौभाग्यवती स्त्रिया किंवा ज्यांचे पती हयात नाहीत तर त्या स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकतात. पार्वती मातेने हे व्रत केले होते महादेव पती म्हणून मिळावे यासाठी. पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीला दर्शन दिले आणि तेव्हा भगवान शंकरांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले. तेव्हापासून जगभरातील मुली, विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि मुली चांगला पती मिळावा यासाठी दरवर्षी हरतालिकेचे व्रत करू लागल्या. असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांची मनोभावे पूजा केली तर विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते व मुलींना त्यांच्या मनासारखा चांगला जोडीदार मिळतो. यासाठी हे व्रत करतात. तर आता आपण हरतालिकेच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. हरतालिकेच्या पूजेमधील सगळ्यात महत्त्वाचं साहित्य असते ते म्हणजे वाळू. या दिवशी वाळूचे महादेव बनवून त्यांची पूजा करणं या व्रताचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तर या ठिकाणी नदीकाठची वाळू स्वच्छ धुवून घेतली जाते. त्याचबरोबर पत्री देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. यामध्ये झाडं, पानं, फुलं, बेल, आघाडा, दुर्वा यांचा समावेश असावा. इकडे नैवेद्यासाठी तुम्हाला 5 प्रकारची फळं तुम्ही घेऊ शकता. तसेच महादेवांची पूजा आहे त्यामुळे बेलपत्र, पांढरी फुले, त्याचबरोबर विड्याची पाने, आघाडा, दुर्वा, पिवळी फुले, धोत्र्याचं फळ, धोत्र्याची फुलं हे त्याचबरोबर हळदी कुंकू लागणार आहे. आणि इथे पूजा साहित्यांमध्ये आपण शुद्ध पाणी, पंचामृत, अक्षदा, विड्याची साहित्य, भस्म, चंदन, गणपती म्हणून एक सुपारी घेतली आहे. गणपतीसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि या ठिकाणी वस्त्रमाळ सुद्धा लागणार आहे. पांढरी वस्त्रमाळ महादेवांसाठी आणि रंगीत वस्त्रमाळ गणपती आणि पार्वतीसाठी. त्याचबरोबर माचीस, अगरबत्ती, कापूर आणि आपण महादेवांबरोबर पार्वतीची पूजा करतो त्यामुळे तिथे पार्वतीसाठी सौभाग्य अलंकार लागणार आहे. घंटा आणि 2 समई घेतलेले आहेत. तेल वाती घालून तुम्हाला ते साहित्य जे आहे तर ते पूजेसाठी घेणार आहेत. पण आपल्या आता भक्ती आपल्याला ही पूजा करायची आहे. शेवटी भाव महत्त्वाचा आहे. तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्यामध्ये जरी तुम्ही मनोभावी पूजा केली तरी इच्छित फळ मिळू शकतं. तर हरतालिकेच्या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे, घरातील साफसफाई करून स्वच्छ स्नान करावे. या दिवशी तुम्ही केस धुवू शकता. त्यानंतर स्वच्छ किंवा नवीन वस्त्रे घालायचे आहे. यावेळी तुम्ही साजे शृंगार करू शकता. त्यानंतर आपली घरातील रोजची देवपूजा करून मग आपण ही पूजा करू शकतो. देवासमोर जरी जागा असेल तर तिथे तुम्ही देखील पाट मांडून ही पूजा करू शकतात किंवा ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक पाट ठेवा. पाटाभोवती सुंदर रांगोळी काढावी. त्यानंतर सर्वात आधी आपण त्या पाटावरती वाळूचा महादेव बनवणार आहोत. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी स्त्रियांनी स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर आपण ही पूजा करायची आहे. ही वाळू आपल्याला पूजेसाठी वापरायची आहे म्हणून ती स्वच्छ धुवून घ्यावी. नाही तर मग वाहत्या पाण्यातील वाळू असेल तर अतिउत्तम. या वाळूच्या साह्याने आपल्याला महादेवाची पिंड बनवायची आहे. अनेक जणांना असं वाटतं की आपल्या घरामध्ये महादेवाची पिंड आहे तर मग आपण त्या पिंडीची पूजा करू शकतो का? नाही. हरतालिकेच्या पूजेसाठी वाळूची पिंड बनवून त्यांची पूजा करायलाच जास्त महत्त्व असते. त्यामुळे या दिवशी आपल्याला वाळूचाच महादेव बनवून त्यांचीच पूजा करायची आहे. हरतालिकेची पूजा शक्य होईल तितक्या सकाळी लवकर करावी. या दिवशी सर्व स्त्रियांनी दिवसभर आणि रात्रभर उपवास करावा आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडावा.
तर अशा प्रकारे वाळूचा महादेव बनवून घेतला जातो। या दिवशी आपण संपूर्ण शिवसृष्टीच्या पाटावरती काढणार आहोत। महादेवांपुढे नंदी तर हवाच, तर यासाठी नंदी काढायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला गणपती सुद्धा मांडायचा आहे। उभ्या आकाराच्या वाळूचे ढीग नंदी म्हणून आपल्याला गणपती असेल तर तसेच पार्वती माता तिच्या सखींसह आपल्याला काढायची आहे, कारण ही पूजा पार्वती मातेने तिच्या सखी सोबत केली होती, म्हणून तिच्या सखी सुद्धा आपण काढणार आहोत। तर या ठिकाणी अशा दोन आपण वाळूच्या हरतालिका गौरी बनवणार आहोत। तुमच्याकडे जर माता पार्वती आणि तिच्या सखींची मूर्ती असेल तर तुम्ही ती पण मांडू शकता, नसेल तर मग वाळूचे लांब असे ढीग तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्यांचीच पूजा आपण माता पार्वती आणि तिच्या सखी म्हणून करणार आहोत। इथे आता माता पार्वती आणि तिची एक सखी तुम्हाला काढल्यानंतर एकापेक्षा जास्त सखी पण काढू शकता। अशा प्रकारे आपण सर्व शिवसृष्टी काढून घेतली आहे। तुम्ही कडेने बॉर्डर तयार करून घेऊ शकता। आपण पाटावरती जी महादेवांची पिंड काढलेली आहे ना, तर ती पिंडीचा जो निमुळता भाग आहे तर तो उत्तर दिशेला यायला हवा, अशा पद्धतीने आपण शिवलिंग बनवून घ्यायचा आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपण वाळूचा महादेव तयार करून घेतलेला आहे। पार्वती सखी त्याचबरोबर गणपती बाप्पा नंदी पण बनवलेले आहेत। अशा प्रकारे आपल्याला वाळूचा महादेव बनवून त्यानंतर हे सर्व जे काही तर ते आपल्याला करायचं आहे। आता आपण पूजेला सुरुवात करूया। तर कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो, त्यामुळे सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे। हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून दिव्याला नमस्कार करायचा आहे। दिव्या दीपकार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार हा श्लोक तुम्ही म्हणू शकता। त्याचबरोबर कोणतीही पूजा करण्याआधी आपण गणेश पूजन करतो, तर त्यासाठी एका तामणामध्ये गणपती म्हणून आपण एक सुपारी घेतली आणि सर्वात आधी आपण गणपतीला शुद्ध पाण्याने स्नान घालणार आहोत। त्यानंतर 3 पळी पंचामृत घालायचं आहे आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने आपल्याला स्नान घालायचं आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणत तुम्हाला पाटावरती थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आणि गणेश पूजन सर्वात आधी आपल्याला करायचं आहे। गणपतीला चंदन हळदी कुंकू अक्षदा गणपतीला प्रिय असणारी लाल फूल आणि दुर्वा अर्पण करायचे आहे। यानंतर गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। 3 वेळा पाणी फिरवायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असं म्हणत आपण आता पूजा झालेली आहे। आता आपण महादेवांची पूजा करणार आहोत, पण वाळूचा महादेव असल्यामुळे सर्वात जास्त पाणी आणि पंचामृताचा आपल्याला वापर करता येणार नाही, त्यामुळे एक फूल आपल्याला शुद्ध पाण्यामध्ये बुडवून स्नान घालायचं आहे। शुद्धोदकम स्नानम समर्पयामी महादेवावरती त्याबरोबर गणपती नंदी आणि पार्वती मातेवरती असंच फुलाने पाणी शिंपडायचं आहे। त्यानंतर पंचामृतामध्येही असंच फूल बुडवून आपल्याला पंचामृत स्नानम समर्पयामी त्यानंतर पुन्हा एकदा पाण्यामध्ये बुडवून शुद्धोदकम स्नानम समर्पयामी त्यानंतर महादेवांना भस्म लावायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत। इकडे नंदी आणि गणपतीलाही हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि पार्वती मातेलाही तिच्या सखींलाही हळदी कुंकू व्हायचं आहे। सर्वांना अक्षदा व्हायच्या आहेत, फुलं अर्पण करायची आहेत। पांढरी फुलं घेतली असतील तर महादेवांना अर्पण करायचे आहे। त्यानंतर पांढरी वस्त्रमाळ घेतलेली आहे तर ती महादेवांना आणि रंगीत वस्त्रमाळ ही गणपती आणि पार्वती माता यांच्या सखीला घालायची आहे। तुम्ही महादेवांना वाहण्यासाठी जे काही घेतलं असेल तर ते अर्पण करू शकता। धोत्र्याची फळं घेतलेली आहे तर ते बेलपत्र असेल तर या पूजेमध्ये महत्त्वाचं आहे, त्यामुळे महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे। तर बेलपत्र आपल्याला पालता व्हायचं आहे। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत तुम्हाला हे बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे। त्यानंतर या पूजेसमोर आपल्याला 2 विडे ठेवायचे असतात, एक गणपती बाप्पांसाठी आणि दुसरा महादेव पार्वती। आपल्याला एकावरती एक अशी 2 पानं ठेवायची आहेत, त्यावरती विड्याचं पान साहित्य ठेवायचं आहे। त्यामध्ये तुम्ही इथे खारीक खोबरं हळकुंड बदाम सुपारी नाणं एखादं 1 रुपयाचं नाणं विड्याचे पानावरती वाहून हळदी कुंकू अक्षदा वाहून आपण माता पार्वतीला सौभाग्याचं वाण अर्पण करू शकता। ओटीचं साहित्य सुद्धा त्याचबरोबर बांगड्या टिकली आरसा हळदी कुंकू काळे मणी असं सर्व साहित्य आपल्याला बाजारामध्ये पुडी मिळतात, तर ती पण तुम्ही वाहू शकता। त्यानंतर या पूजेमधील सर्वात महत्त्वाचं असतं त्या म्हणजे पत्री। या पत्री आपण शिवपिंडीवरती म्हणजेच महादेवांवरती ठेवणार आहोत। या पत्री पिंडीवरती ठेवायचे असतात, त्या पद्धतीने आपण बेलपत्र वाहतो तर त्याच पद्धतीने आपल्याला या पत्री पिंडीवरती पालत्या ठेवायच्या असतात। इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला पत्री जे आहे तर ते नीट दिसणार नाही, त्यामुळे थोड्याशा मागे ठेवलेल्या आहेत, पण पत्रीचा स्पर्श महादेवांच्या पिंडीला झालेला पाहिजे। पण तुम्ही त्या सर्व पत्री महादेवांच्या
महादेवांच्या पिंडीवरती ठेवायच्या आहेत. महादेवांची पिंड दिसली नाही तरी चालेल. या पत्रींमध्ये काही फळझाडं, फुलझाडं, दुर्वा, आगाडा, बेल यांचा समावेश असावा. त्यानंतर आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती ओळून घ्यायचे आहे. नैवेद्य दाखवायचा आहे. या ठिकाणी नैवेद्यामध्ये काही फळं आणि पंचामृत घेतलेलं आहे. तर नैवेद्याचा दाखवून घ्यायचा आहे. 3 वेळा पाणी फिरवायचं आहे आणि नैवेद्यम समर्पयामी या मंत्राचा जप करत करत तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा आहे. मनोभावे नमस्कार करायचा आहे. स्त्रिया असतील तर अखंड सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी महादेवांकडे प्रार्थना करायची आहे. मुली असतील तर मला चांगला जोडीदार मिळावा अशी प्रार्थना करायची आहे. पूजा झाल्यानंतर हरतालिकेची कहाणी वाचायची आहे आणि महादेवांची आरती करायची आहे. हरतालिकेची पूजा करताना उमा महेश्वर देवताभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. तर अशा प्रकारे आपल्याला हरतालिकेची पूजा जी आहे तर ती करायची आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण ही पूजा करू शकतो. तुम्ही नक्की ही पूजा जी आहे तर ती करून बघा. याचा तुम्हाला खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.